कोणी उठायला नाही, उठायला नाही कोणी बसून राहा. त्या दरवाजाकडे जाऊन उभा राहा. काय झालं काय रे? फोन घ्या, कोणाला लावतोय? ते राकेश बोला त्याला. कुठे कुठे काय चाललंय? स्वतःला तोंडाने बोल. मस्ती चालली आहे. माहित आहे पालकमंत्री कोण आहे तुला? काय चाललंय? काय करताय ते लोक? काय करताय ते लोक? फोन घ्या यांचे सगळ्यांचे. कुठे फोन एकेकाचे घ्यायचं कुठे फोन दे. सगळ्यांचे फोन घे. फोन दे तुला. फोन कुठे आहे? खिशात विशात कोणाची खिशात असेल ते पण घेऊन टाका. कुठे येतोय का रे? दिवसा डाळवा मस्ती झालं. तरी स्थानिक आहे काय? हो, ते सगळे स्थानिक आहेत काय? हे कटकवली. काय तुला इथे दाखव म्हणा. काय लिहितो तू? काय लिहिताय तुम्ही? बोल ना, तोंडाने बोल ना. काय चाललंय सांग तरी. जुगार आकडे लिहित आहेत ना. कोणाच्या ऐकाने लिहित आहे? कोणाच्या आशीर्वादाने लिहित आहे? काय चाललंय हे? काय पैसे काय रे? काय शेवट? काय हे तू आलो नसतो तर तू शेवट केला असतास का रे? तुला वाटतं तुला मी शेवटीपर्यंत ठेवणार नाही? वाद तुमची आणि हे चालू वाद. पुढची पिढी वाद करताय माझी इकडे. काय करायचं या तरुण मुलांनी? तुमच्याकडे मटका जुगार आणि आकडे लावून बसायचे. तुला वाटतं सोडणार तुम्हा लोकांना मी येतो? कुठे राहिलं ते? काय दुपारचे 4 वाजले. 4 सव्वा 4. ते सगळं करणार ना राहू. हे केस मी करून द्या ना. मी पण बघतो ना. उद्या जातो मी मुंबईला. फडणवीस साहेबांना सांगायला. कितीचा आकडा आहे? तुला आता काय मागे नाही काय? अजून काय मागे नाही जेव्हा रे. तुला जे आहे खरं सांगायला लागेल पोलिसांना. आणि सत्य साहेब वाक्य ह्याच्या पलीकडे पण आहे. कोण डिपार्टमेंट कोणी अगर आमच्या साहेबांच्या सीएम साहेबांना नाव खराब करणारे कार्टे आहेत ना, त्यांना पण दाखवतो मी डिपार्टमेंटमध्ये. उगाच त्यांचं नाव खराब करायचे. सगळे डिपार्टमेंटमध्ये राहून आणि अशा गोष्टीला मदत करायची. आम्हाला काय माहित नाही का? आता कणकवली बाजारपेठामधला एका जुगाराच्या ह्याच्यामध्ये बसलो इथे.
घेवारे नावाच्या व्यक्ती आहे, त्याच्या घरात पूर्ण इथे बाजार मांडलेला येते दुपारी 4 वाजता तुमच्या पोलिसांच्या नाकाखाली पूर्ण बाजारपेठेचं पैशाची कलेक्शन आकडे लावले जात आहे, कॅश ठेवली आहे मोठी इथे. हे चाललंय तुमच्या नेतृत्वाखाली. मी स्वतः येऊन बसलो इथे, आता बोलवलंय तुमच्या पीआयला. मी तुम्हाला सांगत होतो या सगळ्या गोष्टी आम्हाला बंद करा बंद करा बंद करा, पण होत नाहीये. मला अगर एवढी सोपी टीप लावून अगर मी एका दिवसात इथं पोचू शकतो, तुम्हाला माझ्या नाकाखाली चालू आहे. सगळी माहिती आता फडणवीस साहेबांना देणार मी. टेबल बघा केवढं मोठे लागले तिथे. हे बरोबर आहे, तुम्हाला तेव्हा पण बोललेलो, मला विश्वास होता. मला माहिती मिळू शकते, मी धाड मारू शकतो. तुम्ही लोक कुठे गेलात मग? दुपारचे 4 वाजलेत. हलका घेऊ नका. मला नाही मागे पुढे कोणाची काय. जिल्ह्याच्या ह्याच्या भविष्यात कोणी मला कोणाला खेळायला देणार लक्षात घे तू घेवारे. आता उदाहरण देईल ना, आता जबाबदार कळेल. हात कापतील परत असे सगळे आकडे लावण्याच्या अगोदर. हेच करतो नसतं का माहित नव्हतं. पहिल्या दिवसापासून बोललो घेवारे घेवारे उचला उचला, कोण लक्ष नाही दिलं. म्हणून तू काय करणार? मी बंद करायला लावणार म्हणून जे आहे खरं सांग टेबलावर माझ्यासमोर. खोटं बोलत बोलत कुठून कॅश काढली आहे मी. पॅन्ट काढायची नाही, तिथून पण निघायची. उगाच हे करतोय. आम्हाला तुझं काम नाही, सगळ्यांना विकत घेऊ शकतात. त्यांना वाटतं तिथे ठाणे पण विकत जाईल. अजून पुढे आहे का? एक लाखापेक्षा जास्त कॅश आहे. हे बघा घंटे केवढे ठेवले. हे आराम काय बापरे. हे बघा हो जाधव बघा इथे इथे इथून आहे ना, इथून अजून सोपं पडेल. आणि ऐका बघा थोडं ब्राईट. हे सगळं न माहिती कळतंय, माहिती नसताना सगळं होत आहे. तेव्हा पहिल्याच दिवशी दुसऱ्या दिवशी मी फोन करून सांगितलेलं घेवारेला इन्क्वायरीसाठी बोलवा आणि त्याची जी माहिती आहे घ्या. त्या दिवसावर आता काही केलेलं नाही. भर दुपारी बघा काय चालू आहे. ही बघा कॅश. काय तुमच्या लोकांच्या काय चाललंय. दहीगावकरजी बघा तुमच्या राज्यात